पुण्यात आलेल्या परदेशी प्रवाशाचा तपासणी अहवाल समोर आला आणि पुण्यामधल्या रुग्णाच्या नमुन्यांमध्ये डेल्टा सबलिनिएज आढळून आलेले आहेत। जांबियातून हा प्रवासी पुण्यामध्ये आला होता, मात्र पुण्यातल्या या प्रवाशाला ओमायक्रॉनची बाधा नसल्याचं उघड झालंय। नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनमुळे येऊ शकते अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे लोकांनी आता कोरोनाचे नियम पाळावेत आणि लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। ठाणे शहरामध्ये 8 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या 4 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं शनिवारी उघड झालं। या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आता पुण्यामधल्या प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत। 28 नोव्हेंबरला 3 जण नेदरलँडमधून तर 1 जण कॅनडामधून आलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये नायजेरियातून आलेले 4, रशिया आणि नेपाळमधून आलेला प्रत्येकी 1 असे 6 जण कोरोना बाधित आढळलेत आणि या सर्वांना पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये आता थैमान घातलेलेच आहे आणि यामध्ये चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याचं प्रमाण वाढतंय। 9 वर्षाच्या खालच्या वयातील मुलांना सर्वाधिक ओमायक्रॉनची लागण दक्षिण आफ्रिकेत होते। विशेषज्ञांच्या मते लहान मुलांमधली लक्षणे काहीशी कमी आहेत, चिंतेचं कारण नाहीये। मात्र 100हून अधिक लहान मुलांवर गौतेंग भागातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासन आता सतर्क झाले। जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली आहे आणि त्यानुसार आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही जमावबंदी सुरू झाली। कुठल्याही प्रकारची रॅली, आंदोलन, मोर्चा यावर बंदी असणार आहे। लसीकरणाचं काम हे सुरूच राहणार आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे। कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातले निर्बंध आता पुन्हा एकदा कडक केले जाणार आहेत। गर्दी टाळण्यासाठी ई-पासची संख्या कमी केली जाणार आहे आणि त्यानुसार तासाला 1200 भाविकांनाच देवीचं दर्शन घेता येणार आहे। गरज वाटली तर ही संख्या 700 पर्यंत खाली पुन्हा आणली जाऊ शकते। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध ठिकाणी भेटी देत आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधला, मास्क न घालता वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातल्या कोरोना लसीकरण केंद्रांवर गर्दी आता वाढू लागली आहे। कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेले नाहीयेत त्यांच्यावर लातूर जिल्ह्यामध्ये 5 डिसेंबरपासून अनेक निर्बंध येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण केंद्रावर आता गर्दी वाढू लागली आहे। देशातील केवळ 2% लोक मास्क लावतात असं एका सर्वेक्षणामध्ये आढळलंय आणि लोकल सर्कल या डिजिटल प्लॅटफॉर्मनं देशभरामध्ये 364 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केलंय। यामध्ये मास्क लावण्याचं प्रमाण ऑक्टोबरमध्ये 12% तर नोव्हेंबरमध्ये केवळ 2% असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। बदलापूर कल्याण भागामध्ये धुक्याची चादर पसरली आहे आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना वाहनं चालवण्यासाठी अडचण होतीये। येवला परिसरामध्ये संततधार पावसानंतर दाट धुकं पसरलंय। दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र येवल्यात दिसतंय आणि या धुक्यामुळे द्राक्ष बागा, कांद्यासह रब्बीच्या पिकांना फटका बसणार आहे। बळीराजा त्यामुळे आता चिंतेत आहे। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झाले, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची विनंती आंबा बागायतदारांनी सरकारला केली आहे। सरकारकडून नुकसान भरपाई न मिळाली तर अधिवेशनामध्ये रस्त्यावर उतरू असा इशारा रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांनी दिला। गेले 2 ते 3 दिवसांपासून बरसत असलेल्या अवकाळी पावसानं उत्तर पुणे जिल्ह्यातला बळीराजा हतबल झालाय। शिरूर तालुक्यातल्या वाघाळी परिसरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे कांदा, ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय। अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका बसलाय। बाजारामध्ये भिजलेल्या कांद्याला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 ते 4 रुपये भाव मिळाला। वाळवण्यासाठी ठेवलेला कांदा पाण्यामध्ये गेलाय। कांदा भिजला नसता तर चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडली असती, पण अवकाळी पावसानं शेतातली पिकं खराब तर केलीच आहेत, पण तयार झालेल्या पिकांचंही नुकसान झालंय।
गेल्या 8 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातल्या वातावरणामध्ये बदल झाल्यानं तूर, हरभरा, हळद आणि भाजीपाल्याचा फळबागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय. तूर पिकावर मर रोग पडतोय, झाडाला वाळवी लागली आहे. आधी सततच्या पावसामुळे तुरीचं पीक जळून गेलंय आणि आता तूर पीक फुलांच्या अवस्थेत असताना वातावरण बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरामध्ये क्रीडा स्पर्धेची प्रेक्षक गॅलरी कोसळली आणि 20 प्रेक्षक जखमी झाले. शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. उद्घाटनादरम्यान तुडुंब भरलेली लाकडी प्रेक्षक गॅलरी पत्त्यासारखी कोसळली. जखमींमध्ये बहुसंख्य अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जण गंभीर आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे धावत्या लोकल खाली जाणाऱ्या महिलेचा जीव वाचला. डोंबिवली रेल्वे स्थानकातली ही घटना आहे. महिला डोंबिवलीहून मुंबईला जाणारी लोकल पकडत होती आणि इतक्यात लोकल सुरू झाली. तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली. तिथल्या तैनात जवान विवेक पाटील आणि किरण राऊत यांनी धाव घेतली आणि या महिलेला सुखरूप बाहेर ओढलं. अलिबाग जवळ वरसोली बीचवर पॅरासेलिंग करताना जीवघेणा अनुभव पर्यटकांना आला. पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटली आणि 2 महिला पर्यटक 100 फूट उंचावरून थेट खाली समुद्रात कोसळल्या. मुंबईच्या सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर या 2 महिला एकत्र पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या पॅराशूटची दोरी तुटली. लाईफ जॅकेटमुळे या 2 महिला समुद्रामध्ये पडल्यावर तरंगत राहिल्या आणि बोट चालकानं या महिलांना मग समुद्रातून पुन्हा बोटीत घेतलं. अरे यार. रायगडमधल्या अलिबाग एसटी स्टँड समोरच्या रस्त्यावर 2 बैलांच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला ही झुंज लागली. बैलांच्या या झुंजीमध्ये पार्क करून ठेवलेल्या वाहनांचं मात्र नुकसान झालं. भर रस्त्यावरच्या झुंजीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि नागरिकांची देखील तारांबळ उडाली. गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या नावेद 2 या बोटीवरचं साहित्य मिळाल्याचा दावा रत्नागिरीतल्या मच्छीमारांनी केला. जयगड समुद्रातल्या बॅकवॉटरजवळ हे साहित्य मिळालंय. यामध्ये रस्सी, बोया, जाळं आणि अँकर अशा वस्तूंचा समावेश आहे. मच्छीमारांनी हे सर्व साहित्य पोलिसांकडे सुपूर्द केलंय आणि बोटीवरच्या 6 खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईमध्ये देशातला सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. वेस्टर्न नेव्हल कमांडनं नेव्हल डॉकयार्डमध्ये 225 फूट लांब आणि 150 फूट रुंदीचा हा ध्वज फडकावला. खादीपासून तयार केलेल्या या झेंड्याचं वजन हे तब्बल 1400 किलो आहे. खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा ध्वज घडवला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रोपवेनं किल्ले रायगडावर जाणार आहेत आणि त्यासाठी किल्ल्यावरच्या होळीच्या माळावर हेलिपॅड तयार करण्यात आलंय. मात्र होळीच्या माळावरील शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या आगमन आणि उड्डाणावेळी धूळ उडते, त्यामुळे तिथे हेलिपॅड करण्याला शिवप्रेमींनी विरोध केलाय. त्यानंतर कोविंद यांनी रोपवेचा पर्याय स्वीकारलाय. फेसबुक आणि गुगल यांना जाहिरातीतून मिळणारा एकत्रित महसूल अर्थात ॲड रेव्हेन्यू हा पहिल्या 10 क्रमांकावरच्या पारंपरिक प्रसारमाध्यमांपेक्षा सुमारे 15,000 कोटी रुपयांनी अधिक असल्याचं समोर आलंय. द इंडियन एक्सप्रेसनं केलेल्या विश्लेषणातून ही बाब स्पष्ट झाली आहे आणि त्यामुळे आता भारतातल्या पारंपरिक डिजिटल प्रसारमाध्यमांसमोर ही चिंतेची बाब मानली जाते. महालक्ष्मी स्टेशनजवळ नवीन पूल बांधण्यात अडथळा ठरणारी 14 बांधकामं हटवण्यात आली. या कारवाईमधून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन ताब्यात घेतली आहे. पोकलेन जेसीबीच्या सहाय्यानं मुंबई पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही बांधकामं हटवण्यात आली आहेत.
अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गारवा निर्माण झालाय आणि पाऊस जरी थांबलेला असला तरी सध्या ढगाळ वातावरण असल्यानं थंडी पडली आहे। शहरामध्ये स्वेटर्स, कानटोपी, हातमोजे अशा अनेक प्रकारच्या उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानामध्ये गर्दी केली आहे। गेल्या महिन्यामध्ये काळ नदीचं पाणी दूषित झालं आणि महाड शहरासह 18 गावांचा पाणी पुरवठा बंद होता। पुन्हा एकदा हा पाणी पुरवठा सुरू झालाय, मात्र या नदीचं पाणी पुन्हा काळं बनलंय आणि पाण्यामध्ये बगळे मरून पडलेत। नुकत्याच झालेल्या पावसानंतर MIDCतलं सांडपाणी पुन्हा एकदा काळ नदीच्या प्रवाहामध्ये मिसळलंय आणि हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाहीये, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला। वाघांच्या स्थलांतरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नागपूरमधून वाघ मध्य प्रदेश, तेलंगणापर्यंत पोहोचलेत। पश्चिम महाराष्ट्रातून गोवा, कर्नाटक या राज्यामध्ये वाघांचं स्थलांतर होत आहे, त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय। वाघांसाठी अधिक सुरक्षित अधिवास तयार करण्यासाठी महाराष्ट्र वन खात्यानं पावलं उचललेत आणि वाघांचं जनुकीय वैविध्य कायम राखण्यासाठी कॉरिडॉर संरक्षणासाठी दोन्ही राज्यांना एकत्र येऊन काम करावं लागणार आहे। नाशिक इथल्या साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाला साहित्यप्रेमींची प्रचंड गर्दी होती आणि गेल्या 2 दिवसांमध्ये 50 लाखांची पुस्तकं या ठिकाणी विकल्याचा दावा प्रकाशकांनी केला। युवा पिढीकडून अनुवादित पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याचं प्रकाशक आणि विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं। कुसुमाग्रज नगरीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यिकांनी एकापेक्षा एक गझल सादर करत मैफिलीमध्ये रंग भरले। छत्रपतींचा विचार म्हणजे